मित्र हो नमस्कार. कविता म्हटली की अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय. त्यामध्ये जर कवितेत यमक असेल आणि ती कविता अर्थपूर्ण असेल, कविता मनाला भिडणारी असेल, मग भलेही ती विनोदी असो किंवा हृदयस्पर्शी असो, ती कविता जर मनाला भिडणारी असेल तर मग त्या कवितेला प्रचंड टाळ्या मिळाल्याच पाहिजेत. मित्र हो, अशा अनेक कविता मराठीमध्ये आहेत ज्या मनाला आजही भिडतात. त्यातील काही कथा, कविता या 1980, 70 या काळातील सुद्धा आहेत. पण त्या कविता, त्यातले शब्द, त्यातले भाव आजसुद्धा मनाला तेवढेच भिडतात. त्यामुळे मित्रहो, आपल्या आईवडिलांच्या काळातील जर कविता ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तर आजसुद्धा त्या कविता तेवढ्याच ताज्या, टवटवीत अशा वाटतात. कारण त्यातील शब्द, त्यातील भाव हे इतके ॲक्युरेट आहेत, इतके असे ओढून ताणून केलेले नाही आहेत. त्यामुळे अभंग असेल, ओव्या असतील, या कवितेतला अर्थ हा समजायला कठीण असला तर त्यातले भाव मात्र समजायला कठीण नाहीत. ते कारण भाव ही गोष्ट मित्र अशी आहे की ती हृदयातून हृदयापर्यंत पोहोचते. त्यामुळे अशा कविता ह्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. मित्रांनो, अशा दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या कविता ज्यांनी मराठीला दिल्या, त्यातील अनेक कवींपैकी एक असलेले कवी म्हणजे ग. ह. पाटील, गणेश हरी पाटील. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1906 रोजी जुन्नरमध्ये झाला. मित्रहो, सुरुवातीपासूनच अतिशय हुशार असलेल्या या कवीनं वयाच्या 25व्या वर्षी बालशारदा या ग्रंथाचं संपादन केलं होतं. केवळ या एका गोष्टीवरून त्यांच्या हुशारीची प्रचिती येईल. या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती. ते एक शिक्षणतज्ज्ञ होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते बालशिक्षणतज्ज्ञ होते. कारण त्यांच्या अनेक कविता या लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. दुर्दैवानं आज त्यातील अनेक कविता लहान मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण मध्यंतरीच्या काळात या कविता खूप मागे पडल्या असतील, पण त्यातील कविता जर आजही उजेडात आल्या, आजही लोकांपर्यंत पोहोचल्या, तर आजसुद्धा त्या ताज्या टवटवीत वाटतील. मित्रांनो, यातलीच एक कविता मी आज आपणासमोर सादर करणार आहे. ही कविता जर तुम्ही ऐकलीत तर मित्र हो, तुम्हाला ग. ह. पाटील यांच्या लेखनातील ताकद निश्चितच कळेल असं मला वाटतं. ही कविता आहे श्रावणबाळावरील. श्रावणबाळ हे नाव प्रत्येकाला परिचित आहे, प्रत्येक मराठी माणसाला परिचित आहे. त्याची मातृपितृभक्ती ही सर्वश्रुत आहे. तर मित्र हो, श्रावणबाळावरची ही कविता मी आपल्याला गाऊन दाखवणार आहे. आपल्याला कशी वाटली ती कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि विशेष करून ग. ह. पाटील यांची ही रचना आपल्याला कशी वाटली तेही आवर्जून कळवा. या कवितेबद्दलच्या आपल्या काही आठवणी असतील तर तेही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा. तर ऐकूया ही कविता. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊन झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा,
मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारे माय बाप तान्हेले, तरुखाली हसतील बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आणाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात रुसुनी बसला, मी एकुलता पुत्र कसा हा घाला. मजवरती अवचित आला, त्या वृद्धपणी मीच एक आधार. सेवेस हाता मुकणार, जा बघतील ते वाट पाखरावाणी. द्या नेऊन आधी पाणी, आहेत अंध ते दोन्ही. दुर्वार्ता फोडू नकाही, हे विनंती तुमच्या पायी. मज माघारी करा तुम्ही संभाळ, होऊन या श्रावण बाळ. परी झाकून हे सत्य कसे राहील, विधिलेखन होई फोल. काळीज त्यांचे फाटून शोका वेगे, ते येतील माझ्या मागे. घ्या झारी मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटला, तो जीव विहग फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला ठाई ठाई. अडखळला ठाई ठाई, दशरथ राजा रडला धाई धाई. अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई ठाई.